सरकारने थोडं मागं पुढे केलं ना तर काय करतील भरोसा नाही. हो, अर्धे लोक मुंबईत आहेत यावेळेस. आणि जर एखाद्या पोराला काठी जरी लागली आणि चापट जरी मुंबईत लागली तर मुंबई आणि नाशिक पूर्ण मार्ग 2 कोटी लोक आडवे बसणार. रेल्वेपासून सगळं, भाजी नाही, पाला नाही, दूध नाही, अख्ख्या मुंबईला बाजूने घेरावा पाडणार. शांततेत एकही दगड आणणार नाही पोरग. पण कोटीना लोक ज्यावेळेस रेल्वेवर उडाव आणि हायवेवरती बसणार त्यावेळेस मुंबईत भाजी जाणार नाही, धान्य जाणार नाही, दूध जाणार नाही, गाडी जाणार नाही, रेल्वे नाही, सगळं बंद होणार. आऊ जाऊ. तुमच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला बघतो. आता तुम्ही थोडंसं शांत, संयमी आणि रणनीती घेऊन आंदोलन पुढे घेऊन जाता. हा बदल झालेला नक्की तुम्हाला वाटतं? समाजले रागे काम करताना विचारपूर्वक करायला लागतं. मला असं मोगम बराळ्याच्या दवाखान्यात नेल्यासारखं लोकांसारखं बोलून नाही चालत. समाज लय मोठा आहे माझा आणि ज्यावेळेस त्याचं लेकर म्हणून आपण पुढे होऊन काम करतो ना त्यावेळेस जबाबदारीनं काम करावं लागतं. लय शांत राहून गेम टाकावं लागतं.